तर इकडे स्टंटबाज रील करणाऱ्यांना पोलिसांकडून सज्जड दम देण्यात आलाय। अशा रील करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। माझ्यासोबत उपायुक्त स्मार्तना पाटील मॅम आहेत। मॅम, नेमकं प्रकरण काय होतं आणि काय कारवाई केली आहे सगळ्यांनी? ऍक्च्युली काल एक रील प्रसारित झालं होतं ज्याच्यामध्ये एक तरुणी आणि तरुण स्टंट करत आहेत। तर कात्रज हायवेजवळ एक पडकी जुनी इमारत आहे, तिथं हा स्टंट केल्याचं दिसून येत होतं। त्याच्यावरती आम्ही इमिजिएट ते ठिकाण शोधून काढलं आणि दुपारी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता 336 334 नुसार, की ज्यामुळे निग्लिजिबलपणे स्वतःच्या किंवा इतरांच्या ह्याला धोका पोहोचवणं असा होतो त्याच्यामध्ये। तर तो गुन्हा दाखल केलेला होता ताबडतोब आम्ही। त्याच्यानंतर त्या तरुण आणि तरुणीचा शोध घेण्यात आला, ते आयडेंटिफाय झालेले होते। तर संध्याकाळी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना नोटीस वगैरे दिलेली होती आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये लक्षात आलं की त्या इमारतीत तिथं असे अजूनही काही स्टंट केले होते जे याच्यापेक्षाही भयंकर होते। तर त्यानुसार मग आम्ही 308 नुसार त्याच्यामध्ये कारवाई करत आहोत, की ज्यामुळे याचा भविष्यात कुणी असा प्रकार करू नये या दृष्टीने ती कारवाई स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा। शिवानी भांडरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।